लक्षवेधी क्रमांक 3। अध्यक्ष महोदय, लक्षवेधी क्रमांक 3 वितरित केल्याप्रमाणे। अध्यक्ष महोदय, ही शेतकऱ्यांच्या प्रति लक्षवेधी आहे आणि मी डिसेंबर महिन्याच्या हिवाळी अधिवेशनात सुद्धा हा विषय घेतला होता। त्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा विषय घेतला होता। जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली आणि त्यानंतर कृषी मंत्री महोदयांच्या दालनातही या संदर्भामध्ये बैठक झाली। अध्यक्ष महोदय, आज पाचव्यांदा हा विषय मी सभागृहासमोर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मांडत आहे। आपण सर्व शेतकऱ्यांच्या प्रति त्या ठिकाणी अनुकूल असलं पाहिजे, प्रामाणिक असलं पाहिजे आणि त्या निमित्तानंच त्या माध्यमातूनच माझ्या परभणी जिल्ह्यातले अनेक शेतकरी मागच्या पीक विम्याच्या संदर्भामध्ये अपेक्षेनं बसलेले आहेत, आस लावून बसलेले आहेत। पीक विमा कंपनी ICICI लोंबार्ड कंपनी जी आहे, या कंपनीनं अनेक मुद्द्यांवर आमच्या परभणी जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना अनुदानापासून आणि त्यांच्या हक्कीच्या रकमेपासून त्या ठिकाणी वंचित ठेवलेलं आहे। ज्यामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थिती म्हणा, इव्हेंट ब्रेकच्या तक्रारी ग्राह्य न धरणे म्हणा, स्थानिक नैसर्गिक आपत्ती नुकसान भरपाई अंतर्गत शेतकऱ्यांना याद्या कार्यालयात सादर न करणे म्हणा, दिनांक 19-20 ऑगस्ट, 19-20 सप्टेंबर तसेच 19 आणि 20 ऑक्टोबर रोजी झालेल्या पावसात शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारी कंपनीने मान्य न करणे आणि काढणी पश्चात प्रयोग व पीक काढणी प्रयोग आधारित पीक विमा कंपनीस वाटप विलंबात होत असण्याबाबत अशा अनेक माध्यमातून कंपनीने शेतकऱ्यांना त्या ठिकाणी वेठीस धरलेले। अध्यक्ष महोदय, माझी आपल्या माध्यमातून कृषी मंत्र्यांना व शासनाला या ठिकाणी अवगत करू इच्छितो की परभणी जिल्ह्यामध्ये संबंध पीक अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्या ठिकाणी नष्ट झालेले असतानाही पीक कापणी प्रयोगामध्ये असा काय चमत्कार झाला असेल किंवा असा काय फरक पडला असेल की पीक कापणी प्रयोगामध्ये उंबरठा उत्पन्न वाढलेलं आहे आणि हे जी काही पीक कापणी प्रयोग झालेले अध्यक्ष महोदय ते पूर्ण बोगस आहेत। माझी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की हे सर्व पीक कापणी प्रयोग रद्द करावे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी भरीव मदत आपल्या माध्यमातून कंपनीच्या माध्यमातून करावी अशी आपल्या माध्यमातून विनंती आहे। त्या निमित्ताने माझे काही स्पेसिफिक प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय, ज्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे आणि त्याचं उत्तर मला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। ज्यामध्ये राज्य शासनाकडून पीक विमा कंपनीस किती रक्कम वितरित होणे अद्याप बाकी आहे, ICICI कंपनी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना अद्याप किती कोटी रुपयाचं अनुदान वितरित करणे बाकी आहे। माननीय कृषी मंत्री व जिल्हाधिकारी महोदय यांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये शासनाच्या पीक कापणी प्रयोग विरोधात दाखल केलेल्या जे काही अपील आहेत त्यामध्ये विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर व कृषी आयुक्त पुणे यांनी नेमकी कुठली कारवाई केलेली आहे। शेतकऱ्यांच्या नावातील बदल त्रुटी अभावी वंचित राहिलेले परभणी जिल्ह्यातील अशा शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याबाबत कोणती कारवाई त्या ठिकाणी केलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांच्या पीक क्षेत्रावर पीक विमा कंपन्यांनी नुकसानीचे पंचनामे केलेले नाहीत अशा ज्या शेतकऱ्यांना तक्रारी आहेत त्या शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत राज्य शासनाने केलेल्या पंचनाम्यांना ग्राह्य धरण्याबाबत कोणती कारवाई पीक विमा कंपन्यांना केलेली आहे याची माहिती या ठिकाणी असणं आवश्यक आहे। शेवटचा प्रश्न आहे, माननीय कृषी मंत्री महोदयांच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये दिनांक 20 ऑक्टोबर रोजी अर्ज केलेल्या 7982 शेतकऱ्यांना सर्व अर्ज ग्राह्य धरून त्यांना मदत दिली जाईल आणि त्यांची मदत 10 दिवसाच्या आत खात्यावर वर्ग केली जाईल असं कंपनीच्या त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असतानाही आज 1 महिना होऊन गेलेला आहे, अद्याप कुठलीही मदत त्या ठिकाणी झालेली नाहीये। माझी विनंती आपल्या माध्यमातून आहे की हे जे काही प्रश्न आम्ही विचारले आहेत त्यावर आम्हाला उत्तर अपेक्षित आहे आणि शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मदत करणं अत्यंत गरजेचं आहे। धन्यवाद अध्यक्ष महोदय। मंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, परभणी जिल्ह्यातील नाकारण्यात आलेल्या एकूण 2,39,207 सूचना प्राप्त झालेल्या आहेत। परभणी जिल्ह्यामध्ये ICICI लोंबार्ड कंपनीच्या माध्यमातून पीक विमा योजना राबविण्यात आलेली आहे। लोकप्रतिनिधींकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात होती। सन्माननीय सदस्य आमच्या ज्यांनी ही लक्षवेधी या ठिकाणी उपस्थित केली त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण बैठक आयोजित केली होती। सदर बैठकीत विमा कंपनीने त्यांच्याकडे दाखल केलेल्या अपिलावर योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना व संबंधित शासन निर्णय यातील तरतुदीनुसार तपासणी करून योग्य तो निर्णय घ्यावा अशा प्रकारचे त्यांना आदेश केलेले होते। अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आमच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी जे पंचनामे केले
ते पंचनामे संबंधित कंपन्यांनी ग्राह्य धरलेलेच नव्हते. ज्या अर्थी पंचनाम्यामध्ये नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे त्या अर्थी त्यांना विमा कंपनीकडनं भरपाई लागू होते आणि अशा प्रकारचे आदेश माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आमचे आमदार यांच्या समवेत बैठक घेऊन त्यांना मी आदेश दिले होते आणि त्यांनी 20 ऑक्टोबर 2024ला ही बैठक झाली होती. त्या बैठकीच्या पावसाची नोंद नसल्यामुळे त्यांना नाकारण्यात आलेल्या 7,911 सूचना या त्यांना ग्राह्य धरायला आपण भाग पाडलेला आहे आणि नुकसान भरपाईपोटी रक्कम जवळपास 17.62 कोटी येत्या 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांच्या नावावर जाईल अशा प्रकारची मी या सभागृहाला आश्वस्त करतो, अशी ग्वाही देतो. त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत नुकसान भरपाई निश्चिती रुपये 120.13 कोटी रुपये पैकी 119.47 कोटी वाटप केलेले आहेत आणि मध्य हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये नुकसान भरपाईची निश्चित रुपये 299.24 त्यापैकी 298.78 कोटी या ठिकाणी वाटप केले आहे. मी सभागृहाला आश्वासित करतो की येत्या 15 दिवसाच्या आतमध्ये उर्वरित कंपनीला आदेश केलेले 17.62 कोटी हे या ठिकाणी तात्काळ अदा करण्यात येईल.